brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मला वाटतं निष्ठेनं लढणाऱ्या माणसानं त्या ठिकाणी जे करतोय ते सांगायला काय हरकत आहे ते सांगितलं. तुम्ही असंही बोलले की विरोधकांच्या भाजपच्या आम्हाला पायगडे आहेत. हो, आज ऑफर भारतीय जनता पार्टी ऑफर आली का तुम्हाला? तुमच्या माहितीसाठी सांग, भारतीय जनता पार्टीचं जे चाललंय की विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचं नाही मुळात. मला वाटतं ही लोकशाहीच्या दृष्टीनं घातक आहे, ही लोकशाहीसाठी बिलकुल अयोग्य आहे आणि त्यांचा आता शेवटी त्यांच्या पक्षाचा तो निर्णय आहे. पण मला आपल्याला इतकं सांगायचं की जे चाललंय ती वस्तुस्थिती मी सांगितली तरी सुद्धा माझी संघर्ष करायची तयारी आहे. कोण निश्चितपणे अरे आता मी काय ऑफर दिले, मला त्या ऑफर बद्दल बोलायचं नाही. अशा बऱ्याच ऑफर आल्या आणि गेल्या, पण एवढं सांगतो मी माझ्या ठिकाणाहून हल्लो. धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे विरोधकांवर आक्रमक होताना दिसत आहेत. आपल्यासोबत खासदार ओमराजे निंबाळकर आहेत. दादा, कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीच्या अनुषंगाने जनतेसमोर जात आहे? एक तर पहिल्यांदा पुढच्या बाजूने एकच सारखं चर्चा केली जाते, ती म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटील, राणा पाटील यांच्या कुटुंबाला जर जिल्ह्यात सोडलं तर बाकीच्या कुणाला सुद्धा विकासाची अक्कल नाही असं त्यांना वाटतंय. कारण जिल्ह्यात कुठलीही निवडणूक लागली म्हणजे लोकसभा लागली तरी त्यांच्याच कुटुंबातला माणूस उभा असतो, विधानसभा लागली तरी त्यांच्याच कुटुंबातला माणूस उभा असतो आणि आता जिल्हा परिषद खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि ग्रामीण भागातलं नेतृत्व पुढे आणण्याची ही निवडणूक आहे. अशा परिस्थितीमध्ये मी आता एक उदाहरण बघितलंय की रामदास कोळगे नावाचे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते जे 40 वर्ष त्या बिचारानं कधी भारतीय जनता पार्टीचा झेंडा खांद्याच्या खाली पडू दिला नाही, त्याला मात्र भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळाली नाही. मग नेमके राष्ट्रवादी घड्याळ्याकडनं लोकसभेची निवडणूक लढणाऱ्या अर्चनाताईंना त्या ठिकाणी कुठला निकष वापरून भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली गेली? मला वाटतं हा विचार आता धाराशिव जिल्ह्यातील जनतेनं करावा आणि घराणेशाहीच्या माध्यमातून जे राजकारण केलं जात आहे की ही एकट्या माझ्या घराचीच मक्तेदार आहे असं समजून बाकीची लोक काय गुलाम आहेत का? बाकीच्या लोकांना नेतृत्व करायची संधी द्यायची नाही का? मला वाटतं ह्या पद्धतीची जी मानसिकता आहे, मला वाटतं त्याचंच आव्हान मी सर्वसामान्य जनतेला करतोय की आता आज आमच्याकडे कैलास पाटील जिल्हा परिषद सदस्य होते, ग्रामपंचायतचे सदस्य होते, आज आमदार झाले, काम करतायत ना चांगलं. ते मला वाटतं ग्रामीण भागातल्या युवकाचं नेतृत्व पुढे आणलं पाहिजे आणि तीच माझी भूमिका आहे. आज मी जाहीरपणे सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते निवडणूक का लढवायला लागलेत? का तर बहुमत आणून अर्चनाताईला जिल्हा परिषदचा अध्यक्ष करायचा आहे. आणि आम्ही का निवडणूक लढवायला लागलोय? आम्ही जी जिल्हा परिषदची निवडणूक लढवत आहोत ते आमच्या पक्षाकडनं, परत आमच्या मित्र पक्षाकडनं अनेक आमच्या ग्रामीण भागातल्या महिला भगिनी ही निवडणूक लढवत आहेत आणि ज्या सर्वसामान्य कुटुंबातल्या आहेत, ग्रामीण भागाशी ज्यांची नाळ आहे आणि ग्रामीण भागातील व्यथा, समस्या, अडचणीचं ज्यांना ज्ञान आहे, अशा सर्वसाधारण महिला जर आमची जिल्हा परिषद मध्ये सत्ता आली तर अशी सर्वसाधारण महिला त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या अध्यक्षा होतील आणि त्यांची जर सत्ता आली तर त्यांची सत्ता आणण्यामागचा मुख्य उद्देश एकच आहे की स्वतःच्या मंडळीला त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदावर बसवणं. त्यामुळं ग्रामीण भागातील जनता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करेल आणि योग्य पद्धतीनं निर्णय घेईल ही अपेक्षा मला आहे. याला जोडूनच प्रश्न माझा असा आहे की तुम्हाला जिल्हा परिषद सत्ता आली तर माझं नाव बदलतो असं म्हटलं पण तुम्हाला आव्हान दिले. मुलाचं नाव बदलायची काय तरतूद आपल्या सामाजिक जीवनात नाहीये, त्यामुळं त्यांचं आता डबल बारसं करणं थोडं मला वाटतं कठीण जाईल. मला त्यांना इतकंच सांगायचंय की 2014ला आपले आजोबा 2.5 लाख मतांनी पराभूत झाले, 2019ला आपले पप्पा राणा पाटील 1,29,000 मतांनी लोकसभेला पराभूत झाले आणि 2024ला आपल्या मातोश्री त्या ठिकाणी तब्बल 3,29,000 इतक्या मताच्या फरकाने पराभूत झाल्या. त्यामुळं मला त्यांना इतकंच सांगायचंय, इतकं जनतेला गृहीत धरणं योग्य नसतं आणि एखाद्या निवडणुकीत मिळालेल्या विजयानं आपलं विमान इतकं आभाळात जाऊ देणं पण योग्य नसतं. जनता आहे, माझं त्यांनाच एक आव्हान आहे की नगरपालिका, जिल्हा परिषद ह्याच्यापेक्षा आपणच, तसा आपला वारसाच राहिलेला आहे,
कारण आपल्या कुटुंबाला सोडून बाकीच्या कुणाला अक्कल नाही असं आपल्याला कायम वाटतंय. तर माझं त्यांना इतकंच म्हणणं आहे की 2029ला आपणच तयार राहा लढाईसाठी. पूर्ण एक माझा प्रश्न आहे, विरोधकांचा असा आरोप आहे की ते प्रचाराला आले की फक्त पाटील कुटुंबावर बोलतात, विकासावर कोणतंही बोलत नाहीत किंवा काय नाही. आपण जर बघितलं मी असेल, तुमच्या प्रचारातला भाषण ऐका जर ऐका, पाहिलं- माझं ऐका तुम्ही. सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्गाबद्दल मी बोललो. मी केलेला पाठपुरावा लोकसभेतला दाखवला. त्या रेल्वे मार्गाचं काम चालू असलेलं मी आपल्याला त्या ठिकाणी रेकॉर्डवर त्या ठिकाणी प्रूव्ह करून दाखवलं. बरोबर. मग हे विकासाचा विषय नाही. तुमचं टेंभुर्णीपासून लातूरपर्यंत जे 4 चौपदरीकरण त्या ठिकाणी होत आहे, मला वाटतं ह्याच्या बाबतीत मी तारांकित प्रश्न जे विचारले ते लोकसभेच्या रेकॉर्डवर आहेत. माझी भाषणं लोकसभेच्या रेकॉर्डवर आहेत. आज त्या रस्त्याला मंजुरी मिळाली, काम चालू झालंय. 1 वर्ष मुदत आहे त्या कामाची. 1 वर्षात तो रस्ता चौपदरीकरण झालेला दिसतोय आपल्याला टेंभुर्णीपासून लातूर. हा विकासाचा विषय नाही का? आपल्या धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे आम्ही उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना मंजूर करून ह्या ठिकाणी चालू केलं, हा विकासाचा विषय नाही का? आणि एवढंच नाही, तुम्ही माझ्या भाषणात जर बघितलं असेल तर त्या गावातली पूर्ण यादीच मी त्या ठिकाणी वाचून तुम्ही दाखवतो. ह्या निवडणुकीवर तुमचं भाषण सुद्धा बदललंय. जनतेनं, आम्ही पत्रकार म्हणून बघतोय सगळं, तुमचं भाषण बदललंय. तुमचं रोजचं भाषण असायचं त्यात तुम्ही विकासाचे मुद्दे ऍड केलेत. प्रत्येक गावात तुम्ही यादीनुसार वाचताय. हो, हा बदल अचानक बदल का? अचानक बदल नाही. का एक नगर परिषद एक लक्षात घ्या, विरोधक मंडळींनी केलं काहीच नाही. आणि पद्मसिंह पाटील घराण्याकडे 45 वर्ष मंत्रिपद असताना हा जिल्हा माग असलेल्या जिल्ह्याच्या यादीत, दरिद्री जिल्ह्याच्या यादीत नंबर 3 ला गेला. आणि जे मंत्री म्हणून राहिले ते मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत 3 नंबरला जातात. मग ह्याच्यावरनं 45 वर्ष मंत्रिपदाचा उपयोग जिल्ह्याला झाला का पद्मसिंह पाटलाच्या कुटुंबाला झाला? ही वस्तुस्थिती आहे. याच्यात काय खोट आहे सांगा मला, काय चूक आहे ते सांगा मला. बरं, मी दुसऱ्या प्रश्नाबद्दल बोललो. तुम्ही 1991 ला मेडिकल कॉलेज धाराशिव जिल्ह्यात जर केलं असतं तर कित्येक लोकांचे जीव वाचले असते, कित्येक लोकांच्या ऑपरेशनचे खर्च वाचले असते. तुम्ही धाराशिवला न करता मेडिकल कॉलेज तुम्ही मुंबईला केलं. बरं, ते सुद्धा ट्रस्टच्या मालकीचं, ज्या ट्रस्टवर पूर्ण जे सगळे पदाधिकारी आहेत ते त्यांच्याच कुटुंबातले आहेत. पद्मसिंह पाटील आजीवन अध्यक्ष आहेत, राणा पाटील आजीवन सदस्य आहेत, अर्चना पाटील आजीवन सदस्य आहे, मल्हार पाटील आजीवन सदस्य आहेत. मग नेमके ट्रस्ट नावाला आहे, ऍक्च्युअल कुटुंबाचीच प्रॉपर्टी असल्यासारखं आहे. आणि माझं आव्हान आहे, आपल्या माध्यमातून आव्हान आहे की 1991 पासनं त्या मेडिकल कॉलेजमधनं राणा पाटलांनी अख्ख्या धाराशिव जिल्ह्यातलं एक जरी शेतकऱ्याचं लेकरू फुकट डॉक्टर केला असेल तर त्यांनी उद्याच्या 7 तारखेपर्यंत दाखवावं, नाहीतर मत सुद्धा मागू नये जिल्हा परिषदला. ह्या मताचा मी आहे. म्हणजे अक्षरशः ह्या जिल्ह्याचं शोषण करून स्वतःच्या घराची तुंबडी भरायचं काम ज्यांनी केलं, ज्यांनी स्वतःचा आर्थिक विकास केला, जे आहे ती वस्तुस्थितीवर मी बोलतोय. ह्याच्यात जर त्यांचं चूक आहे तर सांगावं मला सिद्ध करून. ह्याच्यात जर काही खोटं असेल तर दाखवावं मला. जी वस्तुस्थिती आहे ती मी बोलणार. आणि घराणेशाही बद्दल बोलत असताना वस्तुस्थिती दिसते ना. आपण बघितलं असेल 2007 ला गोदावरीताई केंद्रे ह्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष त्या ठिकाणी केलेले आहेत. 2007 पासून मी अनेक जिल्हा परिषदा लढवल्या. माझ्या घरातला एकही व्यक्ती कधी जिल्हा परिषदची निवडणूक, पंचायत समितीची निवडणूक लढला नाही. आणि त्यांच्या कुटुंबातला एकही व्यक्ती एकही निवडणूक सोडली नाही. मग नेमकं चाललंय काय? कार्यकर्ते म्हणजे काय तुमचे गुलाम आहेत का? तुम्हाला दुसरं नेतृत्व पुढेच येऊ द्यायचं नाही का? जी काय अक्कल आहे ती तुमच्याच घराला आहे का? मला वाटतं हे असं नसलं पाहिजे. आणि भारतीय जनता पार्टीने निर्णय घेतला की खासदार आमदाराच्या घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तीला तिकीट द्यायचं नाही. बसवराज पाटलांनी त्यांच्या मुलाला दिली नाही. मग हिथं कसं काय दिलं गेलं? कसं दिलं? हाच प्रश्न मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं विचार करावा. आणि ही जी कीड आहे की जे काय कळतंय ती मलाच कळतंय, जे काय अक्कल आहे ती मलाच आहे, मला वाटतं ही कीड संपवायचं काम आता धाराशिव जिल्ह्यातल्या जनतेनं करावं. प्रचारामध्ये ते असंही बोलतात की केंद्रात राज्यात आमची सरकार आहे, सत्ता आहे, तुम्ही जिल्हा परिषद सत्ता दिली तर आम्ही तुमचा विकास करू. मला आपल्याला त्याच्याच अनुषंगाने सांगायचंय की केंद्रात त्यांची सत्ता आहे, राज्यात त्यांची सत्ता आहे. मग टेंभुर्णी ते लातूर महामार्ग चौपदरीकरण झालं का नाही? सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्ग झाला का नाही? तुमचं आलिमकोच्या माध्यमातून दिव्यांग बांधवासाठी 2019 पर्यंत एकाही खासदारांनी जी योजना राबवली नाही ती राबवून 7 कोटी रुपयाचं साहित्य इथल्या अपंग बांधवाला आपण दिलं का नाही? RDSSच्या माध्यमातून आपल्या पूर्ण जिल्हाभरात अनेक नवीन सबस्टेशन, ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर, फिडर सेपरेशन, तुमचं एजी फिडर वेगळं, गावठाण फिडर वेगळं, लिंक लाईन टाकायचं काम, लॉस रिडक्शनचं काम चालू आहे. ते झालं नाही का? त्याचबरोबर मला सगळ्यात महत्वाचं सांगायचंय, ऑनलाईन जंगली रम्मी ऍपच्या बाबतीतलं जे विधेयक त्या ठिकाणी संसदेत आलं त्याला कारणीभूत मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की आपल्या
कावलदारा बावीतली जी घटना घडली जेसीबी चालकाची, ज्यानं स्वतःच्या पत्नीला विष देऊन मारलं, स्वतःच्या 3 वर्षाच्या लेकराला विष देऊन मारलं आणि स्वतः आत्महत्या करून ह्या ग्रस्तानं पूर्ण कुटुंब संपवलं. हे उदाहरण मी अश्विनी वैष्णवजी जे माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत त्यांना मी सांगितलं आणि ही परिस्थिती ग्रामीण भागातल्या प्रत्येक कुटुंबाची आहे म्हणून सांगितलं. हे पुढे आलं म्हणून आपल्याला लक्षात येतंय आणि त्यांच्याकडे मागणी केली लोकसभेत, रेकॉर्डवर आहे ते पण, की तातडीनं सरकारनं ह्याच्यावर बंदी आणणारं विधेयक पारित करावं आणि माझ्या मागणीला यश आलं. 4 दिवसात केंद्र सरकारनं ते विधेयक आणलं, त्याच्यावर बंदी आणली गेली. मला वाटतं ग्रामीण भागातले अनेक प्रपंच वाचले. मग मी विरोधी पक्षाचाच खासदार होतो ना. एक लक्षात घ्या, आपल्यात जर गमक असेल, आपल्या कामाची आपल्याला जर त्या ठिकाणी माहिती असेल, आपल्याला अधिकाराची आपल्याला जर माहिती असेल तर निश्चितपणे आपण चांगलं काम करू शकतो. आता याच मुद्द्यावर नगर परिषद निवडणुकीमध्ये हे विरोधकांना यश मिळालं. नगर परिषद यश मिळाल्यापासून तुमचे काही कार्यकर्ते किंवा तुमची काही सवंगडी सोबतची लोक होती ते बऱ्यापैकी पक्षांतर करताना दिसून येतात. एक लक्षात कसं बघताय घ्या, याच्याकडे तुम्ही? एक लक्षात घ्या, ओमराजे जेव्हा एकटा होता त्यावेळेस ओमराजेनं राजकारणाची सुरुवात केली. त्यावेळेस फार फार कमी लोक माझ्यासोबत होते. त्याच्यापेक्षा आज भरपूर कार्यकर्त्यांचा संच आमच्याकडे आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण जे नगरपालिकेचा जो एक वार्ड असतो तो 3200 मताचा 3300 मताचा असतो. त्या 3300 मताच्या वार्डमध्ये मी जबाबदारीनं बोलतोय, तुळजापूर सारख्या ठिकाणी एका मताला जर 30-30 हजार रुपये त्या ठिकाणी पुढची लोक वाटत असतील, इतक्या प्रचंड प्रमाणात जर अर्थकारण त्या ठिकाणी निवडणुकामध्ये होत असेल आणि त्याच्या माध्यमातून जर मिळवलेला विजय तो की केवळ 800 मताच्या फरकानं आहे, तो जर त्यांना विजय वाटत असेल तर मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की ठीक आहे, आम्ही बिगर पैशाची निवडणूक लढवली, आमच्या कामावर लढवली, आम्ही 800 मतांना कमी पडलो, पण सर्वसामान्य लोकांमध्ये आम्ही परत जाऊ. लोकांचं त्याच्या बाबतीत त्यांचं जी त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे. किंवा 30,000 रुपये मताला देणारा माणूस उद्या जर सत्तेत बसला तर तो त्याचे पैसे वसूल करायला बसणार आहे आणि आमच्यासारखा सर्वसाधारण माणूस बसला तर तुमच्यासाठी काम करणार आहे प्रामाणिकपणे. त्यामुळे लोकांनी विधानसभेला आपण बघितलं असेल, एवढ्या पैशाची ताकद असताना सुद्धा 3,30,000 मताच्या फरकानं मी त्या ठिकाणी निवडून आलो. आमदार कैलास पाटील निवडून आले, आमदार प्रवीण स्वामी निवडून आले, आमदार दिलीप सोपल निवडून आले, लाडक्या बहिणीचा झंझावात असताना सुद्धा. मला वाटतं ह्या मतदारसंघातली जनता सुज्ञ आहे. ठीक आहे, एखाद्या निवडणुकीत जो पराभव झाला तो काय अंतिम नसतो, आपल्याला लढत राहावं लागतं. मी लढणारा कार्यकर्ता आहे, अजून लोकांच्या समोर जाऊ, काय चुकलंय ती दुरुस्त करू, पण निश्चितपणे लढत राहणार. पराभवानंतर तुमचे कारेकर्ते किंवा तुमच्या सोबतचे काही लोक होते, खूप मोठे लोक सोडून जायले सगळे, त्याला मोठं म्हणत नसते. तर संख्या मोठी होती, मला एक सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांवर जेव्हा त्या ठिकाणी परकीय आक्रमण चालून आले त्यावेळेस जे मावळे महाराजांबरोबर लढले, लढणाराचा इतिहास लिहिला जातो, पळून जाणाराचा इतिहास लिहिला जात नाही. आणि मला तर बरं वाटतंय की ज्या लोकांना लढायची क्षमता नाही, संघर्ष करायची क्षमता नाही, ती माझ्या बरोबर नसलेलीच बरी, ती तशीच तिकडे लखलाम. माझ्याकडे संघर्ष आहे, माझ्याकडे काम आहे, माझ्याकडे प्रामाणिकपणा आहे आणि त्या पद्धतीनं त्या धाटणीवरच मी लढणार. जनतेला शेवट काय आव्हान कराल तुम्ही? जनता सुज्ञ आहे. ज्यावेळेस पूर परिस्थिती आली त्यावेळेस जनतेला अर्ध्या रात्री तुमच्यामध्ये राहून त्या ठिकाणी तुमची सेवा करणारा कोण होता? ज्यावेळेस कोरोनासारखी महाभयंकर परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस तुमच्या बरोबर राहून प्रत्येक गावात जिथं कोरोनाचा पेशंट निघाला त्या प्रत्येक गावात जाऊन उपाययोजना करणारा कोण होता? स्वतःचं मेडिकल कॉलेज नसताना पण त्या ठिकाणी स्वतःच्या मंगल कार्यालयामध्ये ऑक्सिजन बेड निर्माण करून अनेक लोकांचे जीव वाचवणारा कोण होता? हे जनतेनं बघितलंय आणि मी केलेलं काम हे प्रत्येक माणसाच्या मनापर्यंत पोहोचलेलं आहे. लोक निश्चित त्याला आशीर्वाद देतील. कालच्या सभेमधला एक किस्सा सांगतो तुम्हाला. तुम्ही म्हटले की मी विरोधी पक्षामध्ये आहे तेव्हा तुमचं एक वाक्य त्यातून गेलं की आम्ही तुमच्यासाठी लढतोय. बरोबर आहे. काय विषय होता? निश्चितपणे सर्वसामान्य माणसाला ही पण जाणीव करून देणं गरजेचं आहे की ज्या पक्षातनं मी निवडून आलो, ज्या विचारावर तुम्ही मतदान केलं त्या मताशी मी बेमानी करून पदासाठी पैशासाठी लाचार झालो नाही. इमानदारीनं प्रामाणिकपणे तुमच्यासाठी लढतोय. मला वाटतं निष्ठेनं लढणाऱ्या माणसानं त्या ठिकाणी जे करतोय ते सांगायला काय हरकत आहे, ते सांगितलं. तुम्ही असंही बोलले की विरोधकांच्या भाजपच्या आम्हाला पायगडे आहेत. हो, भारतीय जनता पार्टी ऑफर आली का तुम्हाला? तुमच्या माहितीसाठी सांगतो, भारतीय जनता पार्टीचं जे चाललंय की विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचं नाही मुळात, मला वाटतं हे लोकशाहीच्या दृष्टीनं घातक आहे. हे लोकशाहीसाठी बिलकुल अयोग्य आहे आणि त्यांचा आता शेवटी त्यांच्या पक्षाचा तो निर्णय आहे.
पण मला आपल्याला इतकं सांगायचं की जे चाललंय ती वस्तुस्थिती मी सांगितली. पण तरी सुद्धा प्रश्न माझा तुम्हाला असा आहे, माझी संघर्ष करायची तयारी आहे. कोण निश्चितपणे ऑफर दिले कोण अरे आता मी कोण काय ऑफर दिले? मला त्या ऑफर बद्दल बोलायचं नाही. अशा बऱ्याच ऑफर आल्या आणि गेल्या, पण एवढं सांगतो मी माझ्या ठिकाणाहून हल्लो नाही. मी लढणारा कार्यकर्ता आहे, मी जनतेच्या सेवेसाठी आहे. जनता माझ्या प्रयत्नाला कामाला यश देईल व माझ्या भक्कम पाठीशी उभे राहील असं ओमराजे यांनी विश्वास व्यक्त केला आहे. गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव.